जय मॅचच्या दिशेनं पहिला चेंडू अगदी बाउन्स वाईट, त्याचमध्ये आपण पाहिलं तर वन बाउन्स देखील दंडित केलं. अमर दादाला तुम्ही पाहता लेग अंपायर, राजेश दादाला मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. मॅच चांगली लागली आहे. सिद्धनाथ गिरेवाडी विपक्ष ग्रामपंचायत गावडेवाडी अशी मॅच आहे. म्हणजे दोन्ही टीमसाठी एक अस्तित्वाची लढाई करणारी, कारण की या मॅच मध्ये जो जिंकेल तो आपण पाहिलं तर चौथा संघ आपल्याला भेटेल. लपकण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर बाहेर काढला, एक सिंगल धाव भेटली आहे. अमोल माने जे आपण पाहिले तर सध्या गिरेवाडी टीम मधून एक चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी ओळखले जातात. एक चांगली टीम ओळखली जाते गिरेवाडी टीम. ज्या पद्धतीने आपण पाहिले तर त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर गावडेवाडी टीम, याही टीमचा आम्ही नेहमी उल्लेख करतो. अशा दोन बेस्ट टीम एकमेकांच्या समोर आहेत सध्या. ओ हो, भन्नाट वेग होता, भन्नाट वेग होता. गोलंदाज रोशनचा ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे, बॅट जरूर चेंज करतील, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बरेच फलंदाज 1 ते 2 बॅट कॅरी करतात. लकी बॅट त्याच्यामध्ये असतात. राजेश कुराडे देखील एक नवीन बॅटनं खेळताना दिसेल. ओहो, अंपायर कडे असेल लक्ष, कदाचित आहे चेंडू वाईड. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमचा आवाज तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने रोशनकडे वेग आहे, गती आहे, आणि याच गतीचा उपयोग करून घेण्यासाठी टीम आवाज देते रोशनला. मात्र अमोल माने जे सातत्याने प्रॅक्टिस मध्ये असलेले खेळाडूही तुम्ही बोलू शकता, आणि जसे प्रॅक्टिस मध्ये तसा त्यांचा खेळही सुधारलाय, आणि हा खेळ आपल्या टीम साठी खूप महत्वाचा राहिला आहे. सो गिरेवाडी टीम साठी एक महत्वाचे घटक आहेत. लॉफ केलाय, पंच केलाय, बॅट वरती नाही आलाय सरळ चेंडू, आणि अशा वेळी आपण पाहिलं तर कॅचही पकडली जाते. अमोल माने नाराज असतील स्वतःच्या खेळावरती, कारण की गिरेवाडी टीमला जर विश्वास कोणावरती असेल तर अमोल माने हे नाव ते मात्र मैदानात नाही राहिलंय. विकेटचं पतन. तीन धावा स्कोर करवते. पहिली विकेट जिथे भेटली, आणि त्यानंतर फलंदाज आपण पाहिलं तर मैदानामध्ये 9 दाखल झालेत. वड बॉल, परफ्यूम बॉल, बॅटची एज घेऊन जातोय, आणि हा चेंडू सर्वोत्तम चेंडू रबर क्रिकेट मध्ये मानला जातो, जो पडल्यानंतर कानाच्या बाजूनं शिट्टी मारत जातो, अक्षरशः बोलतो हॅलो जनाब कैसे है आप, आणि असा चेंडू बॅटची एज घेऊन गेला. हा पा चेंडू बरोबर कानाच्या बाजूनं शिट्टी मारत गेला, आणि अशा वेळी एज होती. दिनेशनं पकडली कॅच. विकेटचं पतन. वेलकम. आज आदित्य घोडके देखील इन ऍक्शन खेळताना दिसेल. खास डोंबोलीवरून देखील फ्लाईटने तो देखील दाखल झाला. वेलकम आदित्य. अनुप देखील आज खेळताना दिसेल इन ऍक्शन. बरेच नौके खेळाडू टीम मध्ये इन मध्ये आहेत. ओहो, व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल. यॉर्कर होता, परफेक्ट होता. रोशनने जी गोलंदाजी टाकली आहे दादा, त्या गोलंदाजीमध्ये हाफ ट्रॅकर देखील आहे, गुडलेन स्पॉट चेंडू आहे, आणि त्यानंतर यॉर्कर देखील आहे. वैविध्य गोलंदाजी, सालाड गोलंदाजी तू बोलू शकतो, आणि ही डिफरंट गोलंदाजी सध्या मात्र रोशननं प्रकाश टाकला मॅच मध्ये. यॉर्कर पुन्हा खोडून काढलाय. साहिल आहे, वेगानं जातोय, काळजी घ्यायची मात्र तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. ओ माय गॉड, ज्या पद्धतीने चेंडू हाताळला, फेकला, थोड्या वेळासाठी असं वाटलं डिक्लेअर मध्ये जातोय की काय. अंपायर राजेश कुराडेंना सांगितलंय पहिली ओव्हर झाली आहे समाप्त. संघाची धावसंख्या फक्त 5.
5 धावा. हा संकल्प देखील आहे मैदानामध्ये, तो देखील मॅचचा आनंद घेतोय. विलास कदम यावेळी मात्र दिसतील इन ऍक्शन गोलंदाजीसाठी दाखल झालेत. धावा आल्या नाहीयेत, जर विचार केला तर फक्त 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बऱ्याच टीम आतापर्यंत आपण पाहिले तर वरती आलेत. वन साइड जिव्हाळा टीम, कराटे टीम, भवानीनगर सर्वे संघ आणि यामध्ये एक टीम भेटेल आणि त्यानंतर एरड टीम सनबूर आहे, सर्वे 11 आहे आणि गोशेटवाडी. अशा बऱ्याच मॅचेस, 4 मॅचेस बाकी आहेत, जास्तच मॅचेस बाकी आहेत. पहिली डोकेदुखी गेली आहे आणि गोलंदाज कोण आलाय, ज्यानं मागील मॅच मध्ये एकच धाव दिली, मागील आठवड्यामध्ये मेडन ओव्हर टाकली. एक डोकेदुखी गेली, दुसरा डोकेदुखी आली आहे. कट गोलंदाज, त्याच्यासाठी स्लीपही ठेवलाय, व्हाईट बॉल. आणि हल्ली क्रिकेटमध्ये रबर असो टेनिस असो, जर गोलंदाजांचं साम्राज्य राहिले तर कठोर गोलंदाज. फास्ट गोलंदाजी तू टाकून किती टाकवणार, आणि हल्ली फलंदाजांना फास्ट गोलंदाज आवडतात. कटर गोलंदाज डोकेदुखी देतात. हाही चेंडू लेग अंपायर दबाव टाकलाय, दबाव नाकारलाय त्यांनी. धावा आल्या नाहीयेत आणि ही जी मी म्हणेल की जी पोकळी निर्माण झाली, अमोल मानेंची विकेट जिथे पडली आहे तिथून धावा थांबायला सुरुवात झाली दादा. कारण की एकटा माणूस, एकटा खेळाडू किती जबाबदाऱ्या घेणार, टीमला खेळावं लागेल. हाही चेंडू कट केलाय, वा विलास वा. पाटण तालुका टेनिस क्रिकेटला येणाऱ्या दिवसांमध्ये भेटणारा आणखीन एक कट्टर गोलंदाज सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करतोय, विलास त्याचं नाव. अफलातून गोलंदाजी. आणखीन एक चेंडू फिरवलाय, आणखीन एक चेंडू फिरवलाय. तू डाल डाल में पात पात, आत मारते रहो हम घुमाते रहेंगे. 4 चेंडू, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न, यॉर्कर, स्टंप आउट. याही गोलंदाजानं आतापर्यंत एकही धाव दिली नाहीये. पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये असेच बरेच खेळाडू घडले जे आज आयकॉन लेवलला खेळतात, बेस्ट गोलंदाज खेळतात, चॉईस खेळाडू खेळतात. आणि विलासचंही नाव त्यामध्ये यायला जास्त वेळ लागणार नाही. आणि जी गोलंदाजी त्याची आता चालू आहे, टीम आपण पाहिलं तर ग्रामपंचायत गावडेवाडी टीम मधून उभरता सितारा दिनेश या टीम मध्ये खेळतो, आनंद या टीम मध्ये खेळतो, पण विलास देखील हा खेळाडू या टीम मध्ये मजबूत बाजू गोलंदाजीची सांभाळतो. हा चेंडू जर डॉट आला तर पाटण तालुक्यामध्ये 2 आठवड्यामध्ये 2 मेडन ओव्हर टाकण्याचा रेकॉर्ड विलास नावावरती करून घेईल. आणि तो केलाय, तो रेकॉर्ड केलाय विलासनं. याही आठवड्यामध्ये आणखीन एक मेडन ओव्हर टाकली आहे. वा विलास वा, अप्रतिम गोलंदाजी. वेळ बदलण्यासाठी मेहनत करावी लागते, ती विलासची चालू आहे. त्यानं धावा दिला नाहीयेत, म्हणजे मागील ओव्हर मध्ये होत्या 6, या ओव्हर मध्ये आहे 6. 5 होते, आता झाले 6. वेलकम अक्षय आखाडे देखील इन ऍक्शन आज बघायला भेटेल, त्याचंही आगमन झालंय. आज एसआरजे स्पोर्ट्सचा सूरज स्वतः आज गावावरून या स्पर्धेसाठी आलाय, तो इन ऍक्शन असेल, तोही कट्टर आहे. मॅच चांगल्या बाकी आहेत यानंतर देखील. बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न, टॉप एजला कॅचेटचा कॉल दिलाय. विलासनं ही कॅच पकडली आहे. धावा आल्या नाहीयेत, धावा बनल्या नाहीयेत. रन बनणार कसे, कारण की आतापर्यंत स्कोररनं स्कोरबुक वरती एकही धाव दिली नाहीये. मागील 7 चेंडू मध्ये फक्त वाईटची 1 धाव आली आहे. मागील 7 चेंडू मध्ये बॅटच्या स्वरूपामध्ये एकही धाव आतापर्यंत आली नाहीये. ही बॉलिंग अटॅक सध्या मात्र चालू आहे. सर नमस्कार.
काय बाकी ओके सर. बॅकफुटला जाऊन पंच आहे आडव्या बॅटनं. कोण बोलतं वेळ खराब असते. वेळेवरती दोन्ही हातानं तुटून पडायचं असतं. वेळ तर बदलते. साईच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर हा घणाघाती प्रहार केलाय. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झाले ज्यांनी पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंच्या व्हिडिओज एडिट करून व्हिडिओ बनवून त्यांना सोशल मीडियावरती अगदी स्ट्रॉंग केलं, चर्चेत आणलं. पश्चिम महाराष्ट्रातील पाटण तालुक्यातील खेळाडूंनाही ज्यांनी आपण पाहिले तर संधी दिली. असे बेस्ट व्हिडिओ एडिटर बाउंड्री ब्रेकर्स ते आलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. वेलकम बाउंड्री ब्रेकर्स. इंस्टाग्राम वरती सध्या चर्चेत असलेलं पेज ज्याच्यावरती सर्वात जास्त खेळाडूंच्या व्हिडिओज ही बनल्या गेल्या आहेत, एडिट केल्या गेल्या त्यांच्या खेळाच्या. त्यांचं आम्ही स्वागत करतो. टीमची टोटल आपण पाहिले तर 18 वरती जाऊन पोहोचतीये. 2 चेंडू 2 षटकार आलेत आणि आता खेळ बदलला, वेळही बदलली आहे. गिरेवाडी टीम बोलत असेल आणखीन एखाद 2 येऊ देत, कारण की या संघाला हव्या धावा त्या बनवण्याची क्षमता ठेवतोय स्ट्रायकिंग एंडला असलेला फलंदाज. हो 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 हवेमध्ये कॅच कॉल. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट पकडली आहे. विकेटचं पतन. मी बोलेल 12 धावा ज्या आल्या त्याही महत्वाच्या आहेत. 2 चेंडू मध्ये 12 धावा करून 2 षटकार मारून फलंदाज मागे जातोय म्हणजे टीमला एक चांगला आकार देतोय. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दोन चेंडू आता बाकी आहेत. लॉफ केलाय. या ओव्हर मध्ये आलाय तिसरा. या ओव्हर मध्ये हा तिसरा षटकार आलाय. ओव्हर महागडी ठरतीये. 5 चेंडू मध्ये 3 षटकार आतापर्यंत आलेत. 24 धावा स्कोर कार्ड वरती. गिरेवाडी टीम बोलत असेल हेच तर धावा हव्यात, बॉलिंग अटॅक आम्ही करू, मात्र धावा ही येत आहेत तेही महत्वाचं आहे. प्रथमेशच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 1 to go. लॉफ करण्याचा प्रयत्न, चांगला फटका खेळलाय. तोपर्यंत आपण पाहिलं तर एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दिनेश हातामध्ये चेंडू. अप्रतिम थ्रो. वॉड थ्रो यार, वॉड थ्रो. कारण की ज्या पद्धतीने ही फेकी विकेट किपरच्या सरळ हातामध्ये गेली आहे, तिथून आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचं स्वप्न थांबलं. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. मी म्हणेल पहिल्या इनिंगचं युद्ध थांबलं. धावसंख्या 25, 26 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. 26 रन्स टू विन. मागील मॅच मध्ये 25 धावेचं आव्हान होतं दादा. 1 ओव्हर मध्ये त्या 25 केल्या. मी म्हणेल 29 केल्या होत्या तिकडे. या मॅच मध्ये 26 ची गरज आहे. गिरेवाडीची ओव्हर कशी राहते त्यावरती चर्चा करायची आहे. सव्वीस धावेचं आव्हान या मॅच मध्ये. आणि टॉस करूयात आपण.
टॉस करूयात. VSS सनबूर आणि एराट टीम कॅप्टन दादा या दोघे व्यासपीठावरती टॉस करूयात. सर्व टीम अमित दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. VSS सनबूर टीम विपक्ष एराड संघ आणि असा टॉस केला जातोय. सनबूर टीमनं टॉस जिंकलाय, कदाचित गोलंदाजीसाठी जातील. थँक्यू सो मच. एराड टीमला बॅटिंग करायची आहे यानंतरच्या मॅच मध्ये. सो VSS सनबूर टीमनं टॉस जिंकून कॅप्टननं सांगितलं वी वॉन्ट द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट, फील्ड फर्स्ट. चला एक खेळाडू हवाय. सो येस एवन जोडी अर्थातच दाखल झाली मैदानामध्ये बॅटिंगसाठी. ग्रामपंचायत गावडेवाडी टीमची दिनेश सपकाळ आणि त्याच्यासोबत आनंद. तळवलीच्या मैदानामध्ये ज्यावेळी या दोन खेळाडूंना खेळ केला, प्रत्येकानं विचारलं की दोन खेळाडू आहेत तरी कुठले, त्यावेळी माहिती पडले दोन्ही खेळाडू आहेत ग्रामपंचायत गावडेवाडी टीमचे. दिनेशचा खेळ तेव्हा दमदार होता, दिनेश आनंदचा खेळ त्यावेळी दमदार होता आणि सर्वात एक चांगली मोठी पार्टनरशिपही या दोघांच्या नावावरती आहे. असे बरेच रेकॉर्ड करणारा खेळाडू अमोल माने यांच्या समोर. पहिला चेंडू अमोल मानेचा चांगला हाताळला, विकेट किपरची नाही भेटली साथ. येतोय डिक्लेअर मध्ये एक धाव. हाई चेंडू स्क्वेअर कट. अमोल मानेच्या खात्यामध्ये मोठी विकेट जातीये. दिनेश सपकाळ यांना माघारी पाठवलंय. अमोल माने, तू माने या ना माने, अमोल माने जरूर मानेगा क्योंकि ये प्रैक्टिस में का खिलाड़ी है. प्रॅक्टिस तुम्हाला बेस्ट बनवते. आणि अतुल भालेकरच्या तालमीमध्ये मोठे होणारे खेळाडू आहेत. कारण की मंगलमूर्ती मराठवाडिया या टीम कडून जर हॅट्रिक विकेट घेतली की तब्बल 555 रुपयाचं प्राइज आहे. रोज सकाळी प्रॅक्टिस ग्रुप वरती 6 वाजता मेसेज येणारा, गुड मॉर्निंग एव्हरीबडी, प्रॅक्टिसला या, आणि तो करणारा हा खेळाडू आहे. हाफ ट्रॅकर फटका चांगला आहे. प्रकाश दाखल झाला मैदानामध्ये. फिल्डिंग चांगली होणं गरजेचं आहे. बॅकअप आहे. चेंडू पकडला, फेकी चांगली आहे, बाहेर भरपूर चुकीची आहे, मात्र धावा भेटल्या 2. हो 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 हो, मोठा फटका आहे, आकाशात गेलाय, निघून जातोय सीमा रेषेपार. प्रकाशनं फोकस टाकला मॅच वरती, आनंद दिला टीमला. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन स्कोर कार्ड. फुल टॉस लॉफ करण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिलं तर खेळाडू आहे मिड विकेटला डीप मधून एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. लॉफ करण्याचा प्रयत्न यावेळी देखील राहिलाय, मात्र जास्त काही नाही, सिंगल भेटेल. येस अंपायर, थँक्यू सो मच. अंपायर सेट की फर्स्ट ओव्हर एंड झालेला आहे, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 10 धावा स्कोर करवरती. आता 12 चेंडू मध्ये विजयासाठी 16 धावेची गरज आहे. 12-15. गिरीवाडी टीम एका बाजूला जी रेनी सीझन मध्ये जर्सी परिधान करून, म्हणजे एक किट आहे त्यांच्याकडे. बऱ्याचशा टीम अशा आहेत की ज्या आपल्या आनंदासाठी खेळतात, स्वतःसाठी खेळतात, गावासाठी खेळतात, आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर गिरीवाडी टीम यंदा रेनी सीझन मध्ये आपली जर्सी घेऊन उतरली आहे. बऱ्याच कमी टीम आहेत ज्या या गोष्टी करतात, आणि रेनी सीझनला जर्सी पॅटर्न गिरीवाडी टीमचं खरंच कौतुक आहे. आणि टीमचा विश्वास वाटतो, टीमची एकात्मता वाटते.
लफ केला आडव्या बॅटनं पुन्हा एकदा. बराच स्लोरवन चेंडू होता. फलंदाज प्रकाशकडे एवढा वेळ होता की तो थांबून या फटक्याला बघेल, चेंडूला बघेल आणि मग खेळेल. आणि या वेळेमध्ये आलाय षटकार. 9 धावा हवे जिंकण्यासाठी. लीडिंग एज कॉट बिहाइंड दी विकेट. मॅच कधी इकडे जाते कधी तिकडे जाते. मॅच सातत्याने बदलत राहते. वेलकम अनिल शेठ भोमकर, आपलंही आम्ही मनापासून स्वागत करतो. साहिल कदम दाखल झालाय मैदानामध्ये. अनिल शेठ भोमकर वेलकम. मी विनंती करेल या आपण व्यासपीठावरती शेठ. हाफ ट्रॅकर आई पंच करण्याचा प्रयत्न. कॅचचा कॉल दिला जातोय का? बरेच लांब खेळाडू आहे. चेंडू अगदी आदळेल मैदानामध्ये, मात्र तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. येणारे चेंडू आपण पाहिले तर आता मात्र चेंडू बाकी आहे. टोटल आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 9 चेंडू 8 धावेची गरज आहे. स्क्वेअर कट, फक्त एक धाव भेटली. आनंद. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर कॅल्क्युलेशन क्रिकेट तू बोलू शकतो. यावेळी मोठ्या फटक्याची गरज नाहीये. जिथे सिंगल डबल साठी जाणं गरजेचे तिथं तो सिंगल डबल घेतोय. 7 धावा आता विजयासाठी हव्यात. 8 चेंडू बाकी आहे. चगडे भाई आपलं मनापासून अधिक स्वागत. मैत्री दुनियामधला एक राजा माणूस जो आल्यानंतर एक वेगळा आनंद येतो, जो आल्यानंतर माहोल बनतो आणि बसतो पण. वेलकम. ओ हो 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 लॉफ करण्याचा प्रयत्न. डॉट काढलाय. मॅच चांगली बनली आहे. गिरेवाडी टीम बोलत असेल ही मॅच फक्त आमच्या हातात येऊ देत, मग ट्रॉफी आम्ही घेऊन जातो. कारण की एका बाजूला गिरेवाडी संघ, दुसऱ्या बाजूला गावडेवाडी टीम. दोन्ही बेस्ट आहेत. दोघांकडे खेळ चांगला आहे. 7 चेंडू 7 ची मॅच आली आहे. वॉट अ मॅच. गिरेवाडी टीमला कमी लेखू शकत नाहीये या मॅच मध्ये आणि हे त्यांनी दाखवून दिलंय. कमी गतीचा चेंडू स्क्वेअर कट केला. खेळाडूच्या गॅप मध्ये चेंडू 6 धावेसाठी जातोय. आता अवघ्या 1 धावेची गरज आहे. वेलकम चगडे, आपलं मनापासून अधिक स्वागत या व्यासपीठावरती. अनिल शेठ भोमकर त्यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम दादा. अनिल भोमकर सारखा व्यक्तिमत्व जो आपण पाहिलं तर आयुष्यात किती अडचणी असल्या तरी त्या अडचणींच्या समोर जिद्दीनं उभं राहणारा व्यक्तिमत्व आहे. आणि वेलकम शेठ, आपलं मनापासून अधिक स्वागत. वेगळा आनंद वाटतोय मित्र परिवार आल्यानंतर आणि चगडे आल्यानंतर खऱ्या अर्थानं माहोल बनतो आणि बसतो पण. म्हणजे चगडे आल्यानंतर या असं नाही, या बसा असं बोलावं लागतं. अनिल शेठ भोमकर यांना नुकतीच आपण पाहिले तर मुलगा आपण पाहिलं, त्यांच्या घरामध्ये आनंदाच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर पुत्र प्राप्ती झाली आणि त्यासाठी देखील आपण पाहिलं तर त्यांनाही शुभेच्छा. आणि बॅटच्या दिशेने जर गेलं तर 1 धावीची गरज आहे आणि अशा वेळी चेंडू डॉटही आलाय. फुल टॉस, यही तो नहीं डालने का है बाबा. मॅच फिनिश झाली, समाप्त होते मॅच. कौतुक करेल या मॅच मध्ये ग्रामपंचायत गावडेवाडी टीमचं. कौतुक करेल या मॅच मध्ये सिद्धनाथ स्पोर्ट्स गिरेवाडी टीमचं. चांगला खेळ गिरेवाडीचा राहिलाय. चांगला खेळ त्यांचा राहत असताना समोरच्या टीमला एक चांगलं आव्हान त्यांनी दिलं. मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत नेली आहे आणि या मॅच मध्ये आपण पाहिली तर विजेता राहिली आहे गावडेवाडी टीम. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या, त्याचंही आगमन झालंय. कालच वाढदिवस झाला आणि त्याची पार्टी आज देण्याचा शब्दही त्याने दिलाय.